सांगितलं तर 1.5 महिना त्याला उंदरासारखे मारत बसशील आणि महिनाभर त्याला गिळायला घालायचे नाही. म्हणून ते न बघताच म्हणताय तुझ्यासारखं या भूतलावर कोण नाही. आणि तू पण आपली महिला मंडळ मी कशी दिसते याच्यातच आयुष्य गेलं. लक्षात घे. आता हा आनंद घराकडे घेऊन जायचं सगळ्या मातांच्या चेहऱ्यावर. कारण ज्या घरातली माता आनंदी असते तिथलं लेकरू घडतं म्हणजे घडतं. लक्षात घ्या. आनंद या शब्दामध्येच ब्रह्मांड आहे. आनंद या शब्दामध्ये लक्षात घ्या आपलं आयुष्य आहे. आणि तोच आनंद आपण कुठं तर हरवून बसलोय. म्हणून सांगतो सगळ्या मातांना, वर खाली सगळ्या मातांना, घरी आज उड्या मारतच जायचं, असंच जायचं. टेन्शन घेऊन जायचं नाही. नेहमी सारखं ट्रेन मिळते का, रिक्षा मिळते का, बस मिळते का, पेटू दे तिकडं. घराकडे टना टना उड्या मारत जायचं. आणि जर का सासू पुढं आले की लगेच नवऱ्याकडे बघून नाक मुरडायचं नाही. हली बघून असं करा. मला माहिती आहे मातानं तुमची सवय. लगेच तिच्याकडे बघून बोट मोडायची नाही. असे आज जरा वेगळं करायचं. आज कुटुंबाबरोबर आनंदी राहायचं ना, तर असं जायचं. सासू पुढं आले सासूकडे बघायचं, नाच करायचा. आत्या माफ करायचा. म्हातारीच्या गालाचा डायरेक्ट मुका घ्यायचा. शायनिंग मारायचा नाही. म्हातारी खाली पडली पाहिजे. आणि म्हातारी खाली पडली तिला सोडायची नाही. लय दिवसाने सापडल्या लगेच तिच्या दुसरा गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा. आत्या मांग 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 माफ करायचं. तुझी म्हातारी तुझ्या लेकाला, तिच्या लेकाला म्हणली पाहिजे बाबा लवकर इकडे ये, अमावश्याला 4 दिवस बाकी आहेत. आजच हिच्या अंगात आलं का काय. नवरा आला की नवऱ्याकडे बघायचं आणि म्हणायचं येस डार्लिंग आय लव्ह यू, चाल माझी हट म्हणायचं. नवरा सुद्धा खाली पडला पाहिजे. आणि नवरा पडला की दोघांना मग आनंदानं सांगायचं, हे माझा वसंता नावाचा भाव आला होता सांगलीवरून, हे अखंड देशभर फिरत असतो आणि त्यानं मला सांगितलंय आनंद काय असतो. त्यामुळं आजपासून या घरामध्ये कोणी कोणाचा द्वेष करणार नाही, कोणी कोणावर भांडण करणार नाही. प्रत्येकानं जगायचं कसं, तर चला जगूया आनंदाने. लक्षात घ्या हा आनंद शब्द आहे. आज घरीच घेऊन जायचं. लक्षात घ्या. आणि आज तर मला कुठला तणाव नाही, ताण नाही, काय नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 20-20 हजार लेकरं माझ्या समोर बसलेले असतात. मातानो 20-20 हजार. माझ्या युट्यूबला जायचं बघायचं. नाशिक लासलगावचं रेकॉर्ड ब्रेक झालं. 30 शाळेची 1200 प्रमाणे विद्यार्थी आले होते. जवळजवळ 30-35 हजार लेकरं मैदानावरती बसले होते. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचसिद्धी छत्रपतींच्या मातानं आपल्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली. लक्षात घ्या. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. पण इयत्ता 1 ते 4चं कार्ट जर माझ्या समोर आलं तर मात्र माझा हातपाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं यांनी पाडली. कीर्तनकारांना तर सळू की पळू करून सोडलंय. शिक्षकांच्या तोंडाला तर फेस आलेला आहे. लक्षात घ्या. कार्ट शाळेतनं घरी कधी जातंय त्याची आई वाट बघत बसती, शिक्षक वाट बघत बसतो. आणि घरातनं कार्ट शाळेला कधी जातंय त्याची आई वाट बघत बसती. एवढी कार्टीने तोंडाला फेस आणलेला आहे. परवा मागच्या महिन्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र रत्नागिरीला माझं व्याख्यान होतं. मस्त नटून थटून अशा अंगठ्या घालून खुर्चीमध्ये मी बसलो होतो. आणि एक मॅडम अगदी पर्स लावून अशा डुलत माझ्या जवळ आल्या. मला म्हणाल्या, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हटलं माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला का. तर म्हणे सर तुम्ही कॉलेजला शाळेला सगळ्यांना परवानगी दिली, माझ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही. म्हटलं माते कोणतं तुझं युनिट. तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट येता 1 ते 4चं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. मी म्हटलं एक काम कर, एक बस घे माते, त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली मालवणला गोव्याला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी माझ्या समोर बसवायची नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढे बसवत नाही, पाठीमागं बसवली तर चालतील का. मग मी पण थोडा विचार केला. म्हणलं ठीक आहे मागं बसाव, पण माझ्यापासून 100 फूट लांब बसवायची. हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक तिथं बसवायचं. आणि जर का कार्ट्याने दंगा केला आता माईक खाली ठेवणार, घरला निघून जाणार. मॅडम अगदी हरणासारख्या उड्या मारत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय, कोण चड्डी झाडतय, कोण उड्या मारतय, कोण माती उधळतय, कोण ह्याला दगड मार त्याला दगड मार. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं मला व्याख्या होऊन गेलं. म्हणलं वसंतराव संपला आता. व्याख्यान सोडा, परिवर्तन सोडा, तुम्ही आपल्या घरला जाऊन बसा. आणि मग काय सांगायचं माते तुला. हे बघ आज घरी जायचं, तुझ्या बंधूचं
वसंताचं नाव सोशल मीडियावर टाकायचं, 100 शेकडो नाही एक अशी 10,000 व्हिडिओ येतात बघ. असाच मी खुर्ची घेऊन लेकरांच्या मध्ये उभा असतो, एक पाय खुर्चीवरती असतो, एक पाय खाली असतो आणि लेकरांच्या छताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म आणि हे महामानव मी पेरत असतो. व्याख्यान माझं रंगलेलं होतं बघ. लाकडाची खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलेलं होतं, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये अगदी गुंग रमून गेला होता. आणि पाठीमागं बसलेलं एक लहान गटाचं कार्य कधी रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं, कोणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आले, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढले आणि खालनं मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं फाटलेला नकाशा आता घराघरामध्ये पोहोचला, म्हणून खुर्चीतनं उडी टाकली, मागं हात लावला, सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं, म्हणलं कार्ट्या कुठं फाटल्या? तर कार्ट मला खालनं हसत म्हणतंय, कसं फसवलं, थोबाड फोडीन म्हणलं तुझी. असली माझ्या राष्ट्राची कार्टी. एकदा तर मूळ समजावून घेताना विषय होता, प्रचंड सुंदर नाट्यगृह तुडुंब भरलेलं होतं. काही माता विचारमंचावर माझ्या शेजारी बसल्या होत्या. एक लेकरू, एक माता माझ्या शेजारी बसली होती. तिच्या मांडीवर 4 वर्षाचं गोरगोमटं पोरग बसलं होतं. दिसायला एवढं कार्ट सुंदर होतं, पण लय आगाव आणि नालायक होतं. माझ्याकडे टक लावून बघायचं, गालात फुस करून हसायचं आणि आपल्या आईला म्हणायचं, मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणल्यानंतर मला जरा भारी वाटलं. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय. वा 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 वा. जरा मिशीला हात लावला, लेकराकडे बघितलं, म्हणलं वार माझ्या शिवण्या, वार माझ्या पिल्ल्या, कसा आहे? तसं कार्ट मला म्हणतंय, हे बॉब जरा इकडे ये म्हणल्यानंतर त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी उठलो. म्हणलं का ग माथे, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे की. तर ती माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 तास परत काय त्या लेकराकडे मी बघितलं नाही. मातानं महाराष्ट्र नाही खंड राष्ट्रभर मी फिरतो बघ माते. माणसामधला माणूस कुठं तर जागा झाला पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे, कोणता अंतरीचा देव, याचा शोध घेत होतो बघ. आणि त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या तोड्या कड्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसते प्रकटे समाजी, शेकडो महापुरुष. या महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या गवळ्या काळ्या माझी. कोणत्या गवळ्या काळ्या? माझ्या समोर बसलेल्या या गवळ्या काळ्या, राष्ट्राच्या शाळेच्या आणि कॉलेजच्या भिंतीमधून शिकत असलेल्या या लहान गवळ्या काळ्या. मातानं तुमच्या पोटाला आलेलं तुझं लेकरू, 4 वर्षाचं लेकरू तुझ्या मांडीवर जे खेळतंय, तुझ्या संस्कारामध्ये जे वाढतंय, त्या लेकरामध्ये जन्म घेतलेला आहे या महापुरुषांनी. या महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या माझा माणूस कुठे तर हरवत चालला. म्हणून आज तुझ्या समोर आलोय बघ. वसंत हंकारी आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला. वसंत हंकारी आला आणि आमचं मनोरंजन करून गेला, असं होता का म्हणे. आज आलोय तर तुझ्या काळजामध्ये, तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीची थोडीशी ठिणगी टाकून जाणार बघ. वरवा भेटला पाहिजे त्याचा, म्हणून तुला आज सांगतोय बघ. इकडे बघ, तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, तुझं वय 40 वर्षाचं आहे, तुझं वय 50 वर्षाचं आहे, तुझं वय 30 वर्षाचं आहे, तुझं वय 20 वर्षाचं आहे, तुझं वय 15 वर्षाचं आहे. एक काम करायचं बघ, एक काम करायचं, आज पळत पळत घरी जायचं बघ माझ्या लेकरा. आज पळत पळत घरी जायचं बघ माझ्या लेकरा. आज पळत पळत घरी जायचं आणि त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा बघ, तुला कुटुंब आनंदी ठेवायचं आहे, तुला तुझं आयुष्य आनंदी ठेवायचं आहे, तर हे काम करायचं. आज वयाचा विचार करायचा नाही. असल घरामध्ये आई तुझी, तर आज त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला आज पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न तू तुझ्या आईला कधीच विचारला नाही. इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंत तुम्ही शिक्षण घेतलं, तुम्ही डॉक्टर झाला, तुम्ही इंजिनियर झाला, तुम्ही वकील झाला, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, म्हणजे आई बापानं आम्हाला जन्म दिला, तो आई बाप मात्र आज वेदनेमध्ये सोडू लागला. आज पळत पळत जायचं बघ, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि हात जोडून जगातलं सगळ्यात मोठं सत्य तुला सांगतो बघ, जर घरी गेल्यानंतर दिसल तुला तुझी आई आणि घरात असेल तुझा बाप, तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहे. पळत पळत जायचं बघ, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. हे आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस
आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या त्या आई, तुला किती वेदना होत होत्या. हे आज पळत पळत जायचं आणि त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा, आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील तच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ, हंबरडा फोडल बघ ती माऊली. हे पोरांनो, 9 महिने नाव जेव्हा ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरा. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते आणि समोर उभे असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, माझ्या पोटचं लेकरू मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं लेकरू मात्र वाचलं पाहिजे. हे ही आई आम्हाला कळाली का? नाही कळाली. हा बाप आम्हाला कळाला का? नाही कळाला. हा सहज लेकर त्या आईच्या तोंडावर आईला म्हणतात, हे तुला काय कळतं ग? हे पोरांना, हे माऊलीनं, त्या आईला काय सगळं कळत होतं, त्या आईला सगळं काही कळत होतं. आज म्हणून आम्ही इथं ताट मानानं बसलेलो आहोत. 103 ताप तिच्या अंगामध्ये असतो बघ, 103 ताप तिच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून ती आपल्या लेकराला शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर मी माझ्या लेकराला डबा नाही करून दिला तर आज दिवसभर माझं लेकरू दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसेल, आज दिवसभर माझं लेकरू उपाशी राहील. हे म्हणून 6 वाजता ती माता उठती बघ. हे उभी राहण्याची ताकद तिच्यामध्ये नसती, प्रचंड थंडी तिला वाजत असती. हे लक्षात घे. तरी सुद्धा 6 वाजता ती माता उठते आणि आपल्या लेकराला शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. ही आई आम्हाला कळाली का? नाही कळाली पोरांनो. त्याच आई बापाच्या तोंडावर आज आम्ही थंकू लागलो, त्याच आई बापाला पोलीस स्टेशनला आज आम्ही उभं करू लागलो, त्याच आई बापाची आबरूची नक्तर आज वेशीवरती आम्ही टाकू लागलो. हे म्हणून तुला आज जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण सांगून जातो बघ. माझ्या स्वामी विवेकानंदांच्या समोर, माझ्या छत्रपतींच्या समोर, या विचार मंचावरून जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज लिहून घे पोरा. काल ही सत्य होतं, आज ही सत्य आहे आणि उद्या ही हे सत्य असेल. हे पोरा बघ, ज्या क्षणाला या विश्वामध्ये तुझा जन्म झाला, हे तुझं वय कितीही वर्षाचा असू दे, फक्त जा पाठीमाग आणि मग हे बघ, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. त्या माऊलीचं नाव आई आहे. हे आनंदानं जर तुझ्या जवळ कोण उड्या मारत आला असेल, हे नालायक निघालो आम्ही. आनंदानं जर तुझ्या जवळ कोण उड्या मारत आला असेल, नालायक. आणि या दोन्ही तळहातावरती जर तुला आनंदानं कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या दोन्ही गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या माऊलीचं आणि त्या हे देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला कळाला नाही, ही आई आम्हाला कळाली नाही. हे आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. हे कुटुंबात समेत आनंदानं कसं राहायचं असेल तर अगोदर मी कोण आहे याची जाणीव तुला झाली पाहिजे बघ. हे पोरा, हे पोरीनो, आज तुमच्या समोर आलोय ना तर लक्षात घे. तुका म्हणे हो या मनाशी संवाद आपलाच वाद आपणाशी. विसर पडला. इथं जमलेल्या सगळ्या मातांना सांगतोय, इथं जमलेल्या सगळ्या पितांना सांगतोय, 2 मार्क्स पोरगीला कमी पडले तर चालतील, 2 मार्क्स पोराला कमी पडले तर चालतील, पण त्याच्या काळजावरती पेरा आहे. पोरी खाली बस का? हे पोरी खाली बस. हे तुम्ही 2 पोरी का शाळेच्या दंगा करायचा नाही. काळजामध्ये लक्षात घे. तुझ्या पेरतो भाग पोराला पोरगीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण सांगा तिला कोणाच्या पोटी तिने जन्म घेतलेला आहे, हे तिची आई कोण आहे, तिचा बाप कोण आहे, राष्ट्र आणि धर्म काय आहे, सांगा तिला. बाप पोरी, तू तुझी ओळख विसरलीस बाग. पण काही हरामखोर कुत्रे तुमच्यावरती तुटून पडू लागले, तुमच्या शरीराचा उपभोग घेऊ लागले, रस्त्यावरती तुम्हाला तोडू लागले. का पोरी? कारण तू तुझी ओळख विसरलीस बाग. हे आणि म्हणून तुला तुझी ओळख तयार करून देतो बाग. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग. हे पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग. पिशवीमध्ये एक लुगडं
होता, अंगावरती एक लुगडा होता आणि एवढीच तिची संपत्ती होती. मग पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. हे समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काय ती माऊली सहन करत होती. मग जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काय ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती, अंगावरचा शेणाने आणि चिखलाने मागलेलं लुगडं दूर करत होती आणि पिशवीतलं लुगडं अंगावर चढवत समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. हे पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस. मग तू एवढी स्वस्त नाही, सांगा राष्ट्रातल्या पोरीना, सांगा घरातल्या पोरगीला, तू एवढी स्वस्त नाहीस पोरी. हे पोरी, तू एवढी स्वस्त नाहीस, लक्षात घे. कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. हे पोरी, हे बघ, तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करायला लावावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना घ्यायला घालावे. हे वेळ पडली तर मिक्सर मध्ये तुला बारीक करावं, अगं वेळ पडली तर परदेशामध्ये तुला विकावं. हे पोरी, एवढी स्वस्त नाहीस पोरी, तू एवढी स्वस्त नाहीस. मग त्या स्वामी विवेकानंदांना, त्या माझ्या छत्रपती शिवाजी राजांना आणि त्या माझ्या 23 वर्षाच्या भगतसिंगांना जन्म देणारी ती माऊली म्हणजे तू आहेस पोरी. हे पोरी, ही तुझी खरी ओळख आहे. बघ, 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. छत्रपती शिवाजी राजा आम्हाला सोडून निघून गेलेले होते, संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं. हे आणि 5 लाखाचा सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, माझं आहे, माझं आहे. पण नाही पोरीनं, एक रणचंडिका उठली, घोड्यावरती स्वार झाली. एक रणचंडिका उठली, घोड्यावरती स्वार झाली. आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत सोडायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. ती तारा राणी म्हणजे तू आहेस. तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे. सांगा त्या पोरगीला, सांगा तिला तिची ओळख. आज आम्ही मार्कांचा ढीग रचला. पालकानं, आज आमच्या पोरांना आम्ही डॉक्टर केलं, इंजिनियर केलं, वकील केलं, पण संस्कार कुठे आहेत? त्या पोराला राष्ट्र कळेना, त्या पोराला धर्म कळेना, त्या पोराला ही माती कळेना. आई बापाच्या तोंडावर आमची लेकरं थुंकायला लागली, करोडो रुपयांचा पॅकेज घेऊन 7 समुद्रा पलीकडे गेली आणि तिथून फोन करून सांगतात आई मेली, यायला वेळ नाही, जाळून घ्या. बाप मेल्यानंतर जमलं तर बघतो, यायला मिळालं तर बघतो. आई बापापेक्षा तिथला विजा तुम्हाला सर्वश्रेष्ठ ठरू लागला. अरे आम्ही काय तयार केली, माणसं आमची कुठं गेली, या राष्ट्राची माणसं कुठं तर हरवत चालली. म्हणून या राष्ट्राच्या मातीमध्ये फिरतोय बा पोरी. तुला आज कळालंच पाहिजे तुझी ओळख. पोरा, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली, नीट ऐकायचं रे. 4 बुकात जास्त शिकला म्हणजे आई बापापेक्षा शाणं होत नाही. 2 इंग्लिशचे शब्द काय बोलायला लागला म्हणजे शाणं होत नाही रे तुम्ही आई बापापेक्षा. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही. बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावता आणि तेच पोरग ज्या वेळेला बापाला कुत्र्यासारखी मान खाली घालायला लावतं त्या बापाने जगायचं कसं रे? ज्याला बाप कळाला, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला. ही माती माझ्या संभाजीराजांची. पोरानं वय वर्ष 32, संभाजीराजांना कैद झालेले आहे. सागरदंडामध्ये संभाजीराजांना जखडलेला आहे. 39 दिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल हाल झालेला आहे. मृत्यूच्या दारामध्ये माझे संभाजीराजे उभे आहेत आणि औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में राख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्याला मृत्यूच्या दारात छड्डू ठोकत माझे संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात या शरीराचे तुकडे तुकडे केलेच तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. हे मातानो हात जोडून सांगतो बघ, दिस इज द ट्रूथ ऑफ आवर लाईफ. जस्ट लिसन टू मी. एखादा काटा किंवा खिळा तुझ्या पोराच्या पायात घुसला तर आम्ही हंबरडा फोडतो बघ. आई म्हणून तुला झोप लागत नाही बघ, वेदनेचा अंत होतो बघ. 2 दिवस त्याच्या उशाला बसून रडतीस बघ. हे पोरा, बघून चालता येत नाही का माझ्या लेकरा? किती मोठा खिळा घुसला रे, पाय तुझा किती सुजला रे, रक्त किती तुझं गेलं रे. एका लेकरासाठी हंबरडा फोडतीस माते. तापलेल्या लाल भडक लोखंडाच्या साड्या संभाजीराजांच्या डोळ्यासमोर आल्या होत्या. आमोशा सुद्धा थरथर कापत होती, मृत्यूला सुद्धा घाम सुटला होता. आणि आता औरंगजेब म्हणतो संभा अब तो झुक जा नाही तो तेरी जिंदा आंखें हम निकाल देंगे. मृत्यूच्या दारात संभाजीराजांच्या चेहऱ्यावरचं तेज कमी झालं नाही. एका क्षणात दोन्ही साळ्या डोळ्याच्या आरपार निघून गेल्या. सर्र आवाज झाला. डोळ्या
डोळ्याच्या भूमीतून फक्त काळ रक्त टप टप गळत होतं, पण महाराष्ट्राचा ब्रह्मांडाचा हा नायक मृत्यूच्या दारातून पाठीमागे हटला नाही. तर माझ्या संभाजी राजांना त्यांचा बाप हे राष्ट्रधर्म कळालेला होता. पोरांनो, तुम्हाला तुमचा बाप कळाला का? नाही कळाला. तुम्हाला फक्त मार्कांचा ढीक कळाला, आई बापाचा तुम्हाला पैसा कळाला, आयुष्य कसं उधळायचं हे तुम्हाला कळालं. या सोशल मीडियाच्या माध्यमामध्ये आई बापाला तुम्ही पायाखाली घेऊ लागला. तुला आई कळेना, तुला बाप कळेना, तुला राष्ट्र कळेना, तुला धर्म कळेना. अरे म्हणून आज तुमच्या समोर उभा आलोय. हात जोडून सांगतो बघ, हे गावच्या मातीत वाढलोय बघ, गावच्या मातीत गावच्या ढंगात तुझ्या काळजामध्ये फिरतो बघ. आणि हेच सत्य आहे. हे तुका म्हणे होय मनाशी संवाद, जिस वक्त आप में से बात करोगे त्या क्षणाला परिवर्तन अटळ आहे बघ. आणि म्हणून तुझ्या समोर उभा आहे. हे पोरांनो, त्याच आईला, तुमचं वय कितीही वर्षाचं असू दे, घरात जर आज आई नसेल ना ग, तर गावी फोन करायचं, त्या माऊलीला विचारायचं, त्या माऊलीला नक्की विचारायचं, दुसरा प्रश्न विचारायचा. आणि या प्रश्नाचं उत्तर मिळालं की मी थांबतो बघ. उगाच कुटुंब आनंदी होत नसतं मातानो. बघ, राजा सजी महाले सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. म्हणजे झोपडीमध्ये आनंद आहे बघ. इकडे बघ, करोडो रुपयांचा बंगला आहे, बंगल्यासमोर 50 लाखाची गाडी आहे, पण ज्या घरामध्ये आई बाप आनंदी नाही, ते घर म्हणजे कवडी मोलाचं आहे. लक्षात घे. झोपडीमध्ये राहतोस, चाळीमध्ये राहतोस, पण तिथं आई बाप हसतो. लक्षात घ्या. ते घर या जगातलं सर्वश्रेष्ठ आहे. हाच नियम आहे आणि हाच नियम लागू राहणार. लक्षात घे. म्हणून तुला सांगतोय बोला, आज तुझ्या कळजामध्ये फिरतोय. त्या माऊलीला दुसरा प्रश्न विचारायचा रे. त्या माऊलीला दुसरा प्रश्न विचारायचा. आई, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला आई तू तुझ्या माहेरी जात होतीस. तिथं बसलेल्या सगळ्या माऊलींच्यासाठी. पण ती माऊली कॉन्व्हेंट मधून शिकली, ती माऊली मराठी मीडियम मधून शिकली, ती माऊली नगरपालिकेच्या शाळेत शिकली. ती माऊली आज आईला प्रश्न विचारायचा. आई, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, आणि आईला हा प्रश्न का विचारायचा? कारण त्या प्रश्नाच्या तळाला लपलेला या राष्ट्राचा अध्यात्म, त्या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, त्या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझं आयुष्य. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या, आणि एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, तिनं तिच्या घरादाराला सोडून दिलं. आणि ती माऊली कशाचाही विचार न करता तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि ज्या क्षणाला पोरानं तुमचा जन्म झाला, त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली, त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आणि म्हणून मी तुला सांगतोय बघ, पळत जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आई, 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या आई, माझं वय अगदी 1 वर्षाचं होतं. मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या माहेरी. माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी मला सुद्धा माझ्या आजोळी घेऊन जात होतीस. पण आई, आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई, का? एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल. तिचा गरीब बिचारा बाप तिच्या डोळ्यासमोर उभं राहील, तिची आई तिच्या डोळ्यासमोर उभी राहील. लहान भाऊ तिचा अक्का करत तिच्या माग पुढं करणारा तो लहान भाऊ तिच्या डोळ्यासमोर उभं राहील. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल ती माऊली. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल ती माऊली. ती माऊली तुला म्हणाल, खराय पोरी, खराय बघ. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. तुझं वय 1 वर्षाचं होतं. तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा मी घेऊन जात होती बघ, तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी, आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग, आता 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. त्याला कारण आहे बघ पोरी. पोरी, त्याला कारण आहे बघ. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या, तुझ्या बापाचा हात धरण मी सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर
एखादच वर्ष, हे एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. आबा ऐकलं का हो? मला माझ्या आईची आठवण येते हो, मला माझ्या बापाची आठवण येते हो, मला माझ्या भावाची आठवण येते हो. माझ्या आई बापाला माझ्या भावाला सोडवून असं कधी मी राहिली नाही हो, असं कधी मी राहिली नाही हो. जाऊ का हो? एकदा माझ्या आईला भेटून येऊ का? एकदा माझ्या बापाला डोळं भरून बघून येऊ का? हे तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडत होती बा. माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता. माझ्या हातावर एसटी पुरता पैसा ठेवत होता आणि मला म्हणत होता, जा असं रडू नको, जा तुझ्या आईला भेटून ये, जा तुझ्या बापाला भेटून ये. पण पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ. तुला सारखं सारखं आता जाता येणार नाही बघ. हे बघ, जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं बघ. हे पोरी, एकीकडे सासर होतं, एकीकडे माझं माहेर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती, एकटी पडली होती बघ. मी तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसे घेत होती बघ. आणि पोरी, आताचा हे सहे, आताचा हे वैभव, गाडी आणि पैसा बघू नको. त्यावेळेला एका चाळीमध्ये, एका पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर येत होतं आणि पोरी, घराच्या दिशेने मी धावतच सुटत होती. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा तो बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कडकडून कधी एकदाची मी मिठी मारते. कधी एकदाचा तो माझा लहान भाऊ माझ्या अंगा खांद्यावर खेळणारा कधी एकदाचा माझ्या समोर येतो आणि त्याच्या गालावरून हात फिरवत 10 रुपयांची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते. हे पोरी, हे पोरी, तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी. घराच्या अगोदर, घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर पोरी, त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं अंगणात बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण माझं लहानपण ते तसंच गेलं होतं बघ पोरी. तिने सांगायला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होती, अंगणातूनच घरात मी शिरत होती. आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय, आबा उद्या मला हे पाहिजे, आबा मला उद्या ते पाहिजे. हे माझा बाप माझ्या गालावरून हात फिरवत होता. हे माझा बाप माझ्या गालावरून हात फिरवत होता आणि माझा बाप मला म्हणत होता, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे ना ग पोरी, हे पोरी इकडे ग पोरी, अगं मी मेलोय का काय पोरी, येतो उद्या तुझ्या शाळेमध्ये, घेतो तुला काय हवं ते. हे मेलोय का काय मी अजून, अगं माझ्या लेकरा सकाळी शाळेला गेलंय, जाताना एवढा डबा घेऊन जात आहे. हे पोरी तुला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा. माझा बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. हे बघ कोणी कोणाचं नसतं बघ पोरी. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला की सगळं जग आपल्याला परका आणि पोरका असतं बघ पोरी. हे माझ्या बापानं मला शिकवलं, तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या मी घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं, घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं. अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडता जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात माझा बाप मला हळूच विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक आहे ना ग पोरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी. आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे, आबा तुमची आठवण आली म्हणून आले, आबा तुमची आठवण आली म्हणून आले.
माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा. पाठीमागे जरा बोलू नका प्लीज, पाठीमागे बोलू नका. ऐकायचं नसेल तर तुम्ही बाहेर जाऊ शकता. कोणालाही इथं कंपल्सरी बांधलेलं नाही. मी माझा ट्रॅक सोडू शकत नाही. का बोर आली की गापली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये तो पाण्याचा तांब्या, आईच्या हातामध्ये तो भाकरीचा तुकडा. माझ्या समोर माझी आई यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि माझी आई मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की ग. आणि गाल पुढं केलं रे केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरी चल की ग घरात. हे पोरी चल की घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी. तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे मला हे आत्ता कळलं की ग पोरी. 25 वर्ष आता उलटून गेली. 25 वर्ष 25 वर्ष आता उलटून गेली. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे. 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली, आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पोरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पोरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. जेवणाच्या ताटावरची आई आता उठून बाहेर येत नाही पोरी. माझ्या बापाची हाक आता माझ्या आईच्या कानावर पडत नाही पोरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पोरी. मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ चर्र करत पोरी. काळीज माझ चर्र करत. बाप जिवंत असताना, बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल घेऊन त्याच्या डोक्यावरती घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून त्या बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं पोरी. किती बरं झालं असतं. एक घास चिवचा, एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी एखादा घास भरवला असता या हातानं तर किती बरं झालं असतं पोरी. किती बरं झालं असतं.
लाखो रुपये आहेत बघ या मुंबईच्या नगरीत माझ्याकडे. गावाकडच्या पंचक्रोशीला पंचपक्वानाचं जेवण मी या क्षणाला घालू शकते पुरी. पण एखादा घास त्या बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पोरी कशीस ग पोरी, पोरी कशीस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता मला मिठीत नाही घेणार पोरी, मला मिठीत नाही घेणार. आला श्वास गेला श्वास, जीवा तुझर नंतर जगन मरण एका श्वासाचं अंतर. हे जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण. कुटुंबामध्ये आनंद आणि माणूस जर जागा करायचा असेल तर श्वास गेल्यानंतर नात्याला जी किंमत देताना तीच किंमत श्वासा बरोबर द्या. पुरा उद्या डॉक्टर होशील, उद्या इंजिनियर होशील, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमावशील, पण ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी ओतलेस आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तू ओतलेस तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा केलेला पाप तुला कधीच परत आणून देऊ शकणार नाही. म्हणून तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव सला पाप आहे पुरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. पण भुके पोटी नाही अण्णाने मेल्यावरी पिंडदान. माय बाप केवळ काशे त्याने न जावे तीर्थाशी. अरे हे माय बाप केवळ काशे त्याने न जावे तीर्थाशी. अरे सगळं देव केलं या विश्वातलं, या जगातलं सगळं देव आम्ही केलं. हे पण हे पोरानो, घरातला देव मात्र आम्हाला कळाला नाही, घरातली आई मात्र आम्ही कळाली नाही. आणि आनंद शोधत आम्ही फिरतोय, कुटुंबाला आनंदी करण्याच्या बाता काय आम्ही मारतोय. अरे महारथ माझा महासत्ताची हे बात आम्ही करतो. आणि या राष्ट्रामध्ये आज लक्षात घ्या आहे अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम जिवंत आहेत. अरे आई बाप ऐकण्यासाठी आम्हाला 1 तास नीट बसता येत नाही. लक्षात घ्या, मोबाईलवरची स्क्रीन आम्ही सोडत नाही. ऐकत असताना सुद्धा आम्ही 1000 वेळ त्या स्क्रीनवरती जातो. का तर कुठं तर गणित आयुष्याचं चुकलेलं आहे. लक्षात घ्या, कुठं तर गणित आयुष्याचं चुकलेलं आहे. हे अरे ज्याला घरात ना आई बाप नाही कळाला लिहून घ्यायचा हेच सत्य आहे. तू PhD कर, तू करोडो रुपये कमाव, तू जग मोठीत घे, हे सत्य काल होता आज आहे उद्या ही राहील. ज्याला घरातला आई बाप नाही कळाला, ज्याला जन्म दिलेला आई बाप नाही कळाला, त्याला या विश्वातला कुठलाच देव नाही पावला पोरा, त्याला या विश्वातला कुठलाच देव नाही पावला. तू काय वाटेल ते कर. आणि ज्याला घरातला आई बाप कळाला, अरे त्या गाभाऱ्यातल्या देवाला सुद्धा आपली जागा सोडावी लागली. लक्षात घ्या, त्या भक्ताच्या भेटीसाठी हा इतिहास आहे, हे अध्यात्म आहे. पण हा आई बाप ऐकण्यासाठी आमच्याकडे 1 तास नसतो. फक्त आम्हाला कुटुंबाला आनंदी करायचं आहे, आम्हाला आनंदी जगायचं आहे. हाऊ इट कॅन पॉसिबल. कधीच शक्य नाही पोरा, कधीच शक्य नाही. आणि म्हणून तुला सांगतोय बघ, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय बघ, आज पळत पळत जायचं. घड्याळाला फक्त 5 मिनिटं बघ, 5 मिनिटात थांबतो बघ, इकडे बघ, आज पळत पळत जायचं. त्या माऊलीला 2 प्रश्न विचारले ना रे, हे कारण पोरांना आमची किंमतच नाही. बापानं मोबाईल आमच्या हातात आणून कसा दिला माहितच नाही. हे त्या बापाची टाच कधी आम्ही हातामध्ये घेतली नाही. हे लोकलचा प्रवास करून करून फिरणाऱ्या त्या बापाच्या या पायाला गोळ किती येतात. हे आणि बापाची टाच किती फटली पोराला माहिती नाही. कधी बापाची टाच हातात घेतली नाही, फक्त आई बापाला ब्लॅकमेल केलं. मला ऍपलचा मोबाईल पाहिजे बघ, 16 Pro पाहिजे म्हणजे पाहिजे बघ. माझ्या मित्रांच्याकडे नाही, मला दिला तर मी शिकणार नाही बघ, नाही मला दिला तर मी आत्महत्या करणार बघ. बापानं मोबाईल नाही दिला म्हणून कार्टेने आत्महत्या केली. त्याच झाडाला दुसऱ्या दिवशी बापानं आत्महत्या केली. त्याच पोराच्या गळ्याचा दोष सोडून हे घालायकानो एवढे तुम्ही लाचार होऊ लागला, एवढे शंड आणि नामर्द तुम्ही होऊ लागला. नाही नाही नाही, कुठं तर गणित चुकतंय बघ. इकडे बघ, हे माते हे पोरांना सांगतो, आई बापाला धमकी देतात, जेवणाच्या ताटावरचा बाप उठतो. 1% दे, 5% दे, 10% दे, कर्ज मला दे, पोराची फी भरायची आहे, पोराला मोबाईल घेऊन द्यायचा आहे. तुमच्या हातामध्ये लेकरानं जो मोबाईल येतो ना, त्या मोबाईल साठी आई बाप आपल्या स्वतःला घाण ठेवतो. पण हा आई बाप आम्हाला कळत झालाय. त्या मोबाईलच्या नादामध्ये, त्या सोशल मीडियाच्या नादामध्ये कोणतर हरामखोर कुत्रा आमच्या लेकीच्या आयुष्यामध्ये येऊ लागला
आणि आई बापाला पोलीस स्टेशनला आमच्या कार्टी आणि आमची कार्टी उभं करू लागली. अरे अजून किती दिवस हे चालणार आहे? का तुम्ही समजावून घेत नाही आम्हाला? मनोरंजनाच्या कार्यक्रमाला हजारोची गर्दी आणि ज्या वेळेला हे कुटुंबाचा प्रश्न येतो, सला ज्या वेळेला माणुसकीचा प्रश्न येतो त्यावेळेला तुम्ही वाळवंटासारखं ओसाड पडू लागला. पण लक्षात घ्या, जेवढी माणसं जिवंत आहेत त्यांच्याशीच आम्हाला बोलायचं आहे. कारण एक जिवंत माणूस, जर एक माणूस उभा राहिला तर तो एक स्वामी विवेकानंद असू शकतो. एक स्वामी विवेकानंद अखंड विश्व हलवू शकतो. लक्षात घ्या, एक छत्रपती अखंड स्वराज्य उभं करू शकतो. आणि म्हणूनच हा नाद केलाय. लक्षात घ्या, हे पोरानो, आज पळत पळत जायचं आणि एक काम करायचं. आईला 2 प्रश्न विचारले. आता पोरानो, कोणीच इथं बसलेले वय किती असू दे, आईला प्रश्न विचारायचा नाही, बापाची वाट बघायची. घरामध्ये बाप अजून आलेला नाहीये. 8 वाजलेत 9 वाजलेत, बाप अजून आलेला नाहीये. बापाची वाटच बघायची. शेवटची लोक 11ची आहे. 11 वाजता बाप येतो घरामध्ये, 11:30 वाजता बाप येतो. आज जागायचं पोरा, हे आज जागायचं. कारण त्या बापाला आज डोळं भरून बघायचं आहे. बघ, आला बाप घरामध्ये, बेल दाबली. आज तू दरवाजा उघडायला जायचं. रोज आई दरवाजा उघडते. पोरानं, आज तुम्ही दरवाजा उघडायचा. हे पोरी, आज तू दरवाजा उघडायची. आणि जसा दरवाजा उघडशील, समोर तुला दिसत तुझा बाप, त्यावेळेला एकच काम करायचं. बघ, बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. हे बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. हे पाणी बापाच्या डोळ्यातलं पुसत बापाला कडकडून मिठी मारायची. तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग पोरी? हे पोरी काय झालं? हे असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास की ग पोरी? असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास. तुला आई काय बोलली का? तुला बाई काय बोलल्या का? तुला शाळेमध्ये कॉलेजमध्ये काय बोललं का? त्यावेळेला बापाला सांगायचं, पप्पा नाही पप्पा, मला कोणी काय नाही बोललं, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होती ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. आई मला रागवली तर खाली मी कॉलनीमध्ये उभी राहत होती. जसं तुम्ही येत होता, तुम्हाला कडकडून मिठी मारत होती आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा आईनं मला मारलं पप्पा आईनं मला मारलं. तुम्ही मला उचलून घेत होता, माझ्या गालावरून हात फिरवत होता आणि तुम्ही मला म्हणत होता, चल आपण दोघे मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी त्या कॉलनीमध्येच तुम्ही तिथंच घोडा होत होता. तुमच्या पाठीवर मी बसत होती. माझा घोडा म्हणून मी तुम्हाला फिरवत होती पप्पा. पोत म्हणून मी तुमच्या पाठीवर बसत होती. 1 मजला चालून तुम्ही वरती येत होता पप्पा. रात्रभर मी तुमच्या छातीवर झोपत होती पप्पा. कारण पप्पा तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पण आता पप्पा मी मोठी झाली पप्पा. आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. पण पप्पा आज गेली होती पप्पा, एक परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. म्हणून मिठी मारते पप्पा, म्हणून मिठी मारते. हे पोरानो, आज परत जाऊन त्या बापाला मिठी मारायची. बापाची किंमत त्या पोराला विचार. नाही, बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. बघ, हे बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. बघ, हे ज्या वेळेला कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जाल, ऐक रे, ज्या वेळेला एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जाल, 7-8 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानात फक्त हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हे हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरग म्हणत, मला आई पण नाही आणि मला बाप नाही. माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापानं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही. 2 दिवसाचा होतो, इथं सापडलो, इथंच मोठा झालो. कोण असेल माझा बाप, कशी असेल माझी आई? रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का, मला कडकडून मिठी मारेल का आणि माझ्या कानात मला हळूच म्हणेल का, मीच तुझी आई रे, मीच तुझा बाप. हे पोरानं ऐका, 5 मिनिटात थांबतो बघ, पण ऐक पोरा, बापाची किंमत त्या पोराला विचार, त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. बघ, तुमचा बाप ज्या वेळेला तुमचा हात धरून सणासुदी दिवशी तुम्हाला एखाद्या मॉल मध्ये घेऊन जातो ना पोरानो, तेव्हा तो सगळा 5 मजली मॉल साला तुम्हाला तुमचा वाटतो. कारण तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा आहे. सगळा मॉल तुम्हाला तुमचा वाटतो. पप्पा हे घेऊ का पप्पा, पप्पा हे घेऊ का पप्पा. त्यावेळेला बाप फक्त उभा असतो, अरे मला नाही मिळालं, काय वाटेल ते घे, चाल
काय वाटेल ते घेऊ शकतोस माझ्या लेकरा. ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल पोरानो ती वस्तू तुमची होते. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातलास लांबूनच बाप म्हणतो दीदी कशाचा विचार करतेस, लेबल कशाला बघतेस, आवडलाय ना चल घ्या. पैशाचं मी बघतो. हे पोरानो ती सगळी वस्तू ती सगळी कपडे तुमची होतात. सणासुदीला तुम्ही ती कपडे अंगावर घालून मिरवत असता. माझ्या बापाने शर्ट घेतला, माझ्या बापाने पॅन्ट घेतले, माझ्या बापाने हे घेतलं, माझ्या बापाने ते घेतलं. आणि पोरानं बिना बापाचं पोरगे त्याच कॉलनीत तुमच्या कपड्यांच्याकडे बघत असतं आणि त्याच्या मनात विचार येतो साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. डोळं भरून ते पोरग ते लेकरू तुमच्या अंगावरचे कपडे बघतं आणि पळत 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 घरी जाता मग आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतात आणि हमडा पडत आपल्या आईला म्हणता या आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय मला आई मला. त्यावेळेला बिना लेकराच्या त्या बाळाला ती माऊली मिठी मारत म्हणते बाळा 2 दिवसाने येणार आहेत माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट रडू नको. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाही आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरगा बापाच्या आठवणीत आणि ती माऊली आपल्या कुंकुमाच्या आठवणीत. ती माऊली आपल्या लेकराला म्हणते गप्पी राहा बाप. बाप गेल्यापासून मी झाले ना रे तुझा बाप. तुला सगळं काही देते ना मी. तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही, तुझ्यासाठी दुसरा संसार सुद्धा मी मांडला नाही. अरे वासनानं भरलेल्या या नजरा रोज माझ्यावर पडतात पोरा. पण प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठं करते का. आज पैसे नाहीत पण 2 दिवसानं पैसे येतेच का मी घेते तुला एखादा शर्ट. त्यावेळेला ते लेकरू आपल्या आईच्या डोळ्यातलं अश्रू पुसत आपल्या आईला म्हणतंय आय नको मला शर्ट आय तू रडू नको आय तू रडू नको. जर तुला काय झालं आय तर मी जगायचं कसं आय मी जगायचं कसं आय. ज्या लेकराला आपल्या आई बापाचा अश्रू कळाला त्या लेकरानं इतिहास घडवला. लक्षात घ्या त्या लेकरानं इतिहास घडवला. म्हणून सांगतोय लेकरानो आई बापाचा अश्रू तुम्हाला कळायला पाहिजे. देयर इज नथिंग अ मोटिवेशनल स्पीक इन दिस वर्ल्ड. जो आतून पेटला ज्याला आई बाप कळाला ज्याला आई बापाची मेहनत झाली साला तो स्वामी विवेकानंद झाला, तो साला छत्रपती संभाजी राजा झाला, तो साला भगतसिंग होऊन छड्डू ठोकून या राष्ट्रासाठी मृत्यूच्या दारामध्ये उभा राहिला. अरे काय शिकवतोय आम्ही पोरांना याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. शहरात राहिलेली तुम्ही लोक मोठमोठ्या घरात राहिलेली तुम्ही लोक लहान खेड्यातून आलेला हा एका आईनं घडवलेला. पण लक्षात घ्या मातानो मातानो मुलानो बघ त्या बापाला कधी लक्षात करू नका. म्हणून सांगतोय बघ एक जगातलं सगळ्यात मोठं सत्य सांगतो. आज जाऊन घरात त्या जर बापाला मिळे हाक मारलीस तर झोपलेला बाप नक्की उठू शकतो पोरानो. पण ज्या वेळेला आपला बाप आई चितेवरती झोपते कितीही रिंगानं घाल चितेभोवती आणि कितीही हंबरडा फोड चितेवरचा आई बाप पोरा कधीच उठत नसतो. आणि हात जोडून सांगतो जोपर्यंत आई बाप समोर असतो तोपर्यंत आई बाप कळत नाही. आणि जेव्हा आई बाप कळायला लागतो तेव्हा आपला आई बाप भिंतीवरती असतो आणि भिंतीवरचा आई बाप कधीच लेकरांना मिठीत घेत नसतो. म्हणून पोरानं सांगतोय असं बाप तर साला मिठी मार, असं आई तर मिठी मार पोरा. आणि एक सांगतो मग इकडे बघ कितीही बाप तुझा श्रीमंत असू दे आता कोट घालून बसलेला असेल बघ आता ब्लेझर घालून बसलेला असेल बघ 10,000चा बूट त्याच्या पायामध्ये आता ब्रँडेड असेल बघ. पण पोरा तुला घडवताना तो कसा होता तुला सांगू का. बापाला कधी बघायचं सगळ्या महाराष्ट्राला नाही राष्ट्राला सांगतोय बसलेला बाप या बापाला बघायचं नाही. जर बापाला बघायचं असेल कधी तर बिचारा झोपलेला बाप असतो रात्रीच्या 2 वाजता तिथं जायचं आणि त्या झोपलेल्या बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर साला 4 ठिकाणी फाटलेले असते पण आपल्या लेकरांच्या अंगावर ब्रँडेड आणि नवीन कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप बाप ती आई नाही कळाली. मोबाईलच्या स्क्रीनवर साला हजारो मोटिवेशनल व्हिडिओ बघता पण आई बापाच्या नजरेत बघायला तुम्हाला वेळ नाही. शंड आणि नामर्द पिढी आम्ही घडवत आहोत. आय एम व्हेरी सॉरी टू से यू.
शंड आणि नामार्थ मार्गाचे फुगारे ठिकाऱ्यामध्ये आमच्या लेकरांना आम्ही बुडवत आहोत. पण छड्डू ठोकण आई बापाच्या पाठीशी उभं राहणार एकही लेकरू आज या गर्दीमध्ये कुठं दिसनासं झालंय. एकही लेकरू. बाळाला त्या बाळाला जरा गप्प करा 5 मिनिट, नाही तर जरासं बाहेर घेऊन जा 1-2 मिनिटासाठी. लक्षात घ्या. आणि म्हणून सांगतोय हे जास्त वेळ घेत नाही बघ बोलानो. कुठलाही हरामखोर कुत्रा यायला लागलास आमच्या लेकीला घेऊन चालला. आमच्या लेकी आमच्या आईबापाच्या तोंडावर थुंकू लागल्या. एवढा स्वस्त बाप आणि एवढी स्वस्त आई नाही. एवढं स्वस्त हे राष्ट्र आणि आमचा धर्म नाही पोरानो. झिजले तुटले तेव्हा आम्ही इथं बसलेलो आहोत. पोरग नापास झालं तरी चालेल, 4 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण पोराच्या अंतरंगामध्ये आज माणुसकीची आग पेटली पाहिजे. हाच खरा धर्म आहे. पोराला सांगा. सगळ्या लेकींना मी सांगतो पोरानो, बापाच्या पाठी 1 वर्षाचा होतास, बाप घरात दिसला नाही की लगेच हांबरडा पडत होतास मम्मी समोर. बाप कुठं आहे? मला जायचंय बापाच्या बरोबर, मला जायचंय बापांबरोबर. तुझी आई तुला खोटं बोलायची, इकडे गेले तिकडे गेले, येतेत गप्प बस. एका क्षणासाठी बाप डोळ्याच्या नजरे आड होत होता, हंबरडा फोडून रडत होतास, आणि आज तोच बाप प्रेमाची मिठीची भीक तुझ्याकडे मागतोय. पण तुला आज वेळ नाही बापासाठी नाही. या बापाच्या पाठीशी का उभं राहायचं पोराना? आणि पोरीनं तुम्हाला पण सांगतो ग, मग तू भले शहरात राहा, तू खेड्यात राहा, तू तालुक्यात राहा, कुठेही राहा, बाप आहे, राष्ट्र आहे. 4 महिन्याचं मांजर आणि कुत्र घेऊन फिरता, त्याला फिरवता, साखळी घालता. 4 महिन्याचं मांजर किंवा कुत्र प्रत्येक घरात आहे. आणि 4 महिन्याचं मांजर कुठं हरवलं तर 3 दिवस रडता, 10 वेळ बिल्डिंग चढता, उतरता, सगळ्या सोसायटीमध्ये फिरता. माझ्या मांजराला बघितलं का? माझ्या कुत्र्याला बघितलं का? 4 महिन्याच्या मांजरासाठी हंबरडा फोडून रडता पोरीनो. फक्त 5 मिनिटं दे मला, थांबतो बघितलं. 4 महिन्याच्या मांजरासाठी तुम्ही रडता. तुमच्या बापानं तर तुम्हाला 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलंय की पोरी. 20 वर्ष, 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 20 वर्ष तुझ्या बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलंय पोरी. आणि ज्या वेळेला पोरी तुझ्या बापाची आईची खरी कुस्ती कधी सुरू होते तुला सांगतो. ज्या वेळेला पोरी तुझं लग्न ठरतं ना ग, सगळ्या घरामध्ये आनंद असतो. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं मिळालं, चांगलं खानदान मिळालं, सगळ्या घरात आनंदाला उधाण आलेलं असतं. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप एकटा रडत असतो, कारण बापाला कळून चुकतं. 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं लेकरू काही दिवसात भुर्र करून उडून निघून जाणार आहे. भुर्र करून उडून निघून जाणार आहे. तुझी आई रडायला लागली तर तुझा बाप तुझ्या आईला रडतो, रडती सारखी माझ्या पोरगी समोर रडू नको बघ. रोज त्याचा चेहरा तर आपल्याला बघायला मिळायचा नाही बघ. जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायचे, तिला हसतच पाठवायचे. आता पप्पा तुम्ही आमच्यासाठी किती मेहनत करता हो, म्हणून आल्या माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू आता मला रोज घरात दिसायचं नाही बघ पोरी. पप्पा घरी लवकर या, नाही तर मी जेवणार नाही बघा. हा आवाज आता माझ्या कानावर यायचा नाही बघ. पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो? म्हणत हळूच माझ्या डोक्याजवळ बसून माझ्या कानामध्ये, पप्पा उद्या 100 रुपये देता का हो? मैत्रिणीचा वाढदिवस आहे हो पप्पा. आईला सांगू नका पप्पा, आई रागवते मला. हा आवाज आता या घरातून मला येणार नाही बघ. जेवढे दिवस आपली पोरगी आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायची, तिला हसतच पाठवायचे. पण पोरीना, तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो, आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पोरी. आणि तुझी आई म्हणते अहो डोळं का लाल झालं, तेव्हा तुझ्या आईला म्हणते साबण केला ग डोळ्यात, साबण केला. पोरी साबण नाही केला, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला पोरी. त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला. जेवढं पाणी डोक्यावर घेत होता त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पाणी त्या 5 मिनिटामध्ये डोळ्यातून बाहेर काढत होता पोरी. लग्नपत्रिका सगळं मुंबईला वाटतंय बघ. यायचं माझ्या पोरगीच्या लग्नाला, यायचं.
पण रात्रीच्या अंधारात एकटं रडत बसतोय, कारण त्या लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला सांगत असते, या तारखेला तुझं पाक 12:30चा तांदूळ आहे. नटून तटून तू नवऱ्या बरोबर लग्नाच्या भोवल्यावरती उभे आहेस. वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेल्या आहेत, आनंदाला उधाण आलेला आहे. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या भोवल्यावरती येत आहे. तू आशीर्वाद घेत आहेस, प्रत्येकाची भेटवस्तू घेत आहेस, नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहेस. आणि त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठतायत बघ, त्या हॉलमध्ये जेवणाच्या पंक्ती उठतायत. तिथं तुझा बाप फिरत असतो जेव्हा पोट भरून, जेव्हा साहेब प्लीज 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 आनंदाने घ्या साहेब, हे लहान मुलांना ताटात काही ठेवू नका, 2 लाडू 2 जिलेबी खिशात घे, चाल माझ्या घर, आपल्या दीदीचं लग्न आहे, आपल्या दीदीचं लग्न आहे. हे पोरी बघता बघता 3 वाजतात. नवीन आयुष्याची नवीन स्वप्न तू रंगवत असते आणि इकडे सगळा लग्न मंडप मोकळा होतो बघ, सगळा हॉल, तो मॅरेज हॉल सगळा मोकळा होतो बघ. पाहुणे रावळे जिकडे तिकडे निघून जातात बघ, जेवणाच्या पंक्ती सगळ्या संपतात आणि नवीन आयुष्याची नवीन स्वप्न रंगवत त्या नवऱ्याचा हात धरून जशी त्या लग्नाच्या बोहल्यावरून तू खाली येतेस ना ग पोरी, त्या लग्न मंडपात पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते पोरी, पळत पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुझी आई तुला म्हणते पोरी 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं की ग, आणि आता आमच्या समोरून अशी निघून चाललीस आणि आम्ही असं परक्यासारखं इथं उभं राहायचं का पोरी? आज घरी कसं जाऊ पोरी? तुझी आठवण येईल बघ, घरच्या भिंती मला खायला उठतील की ग. मम्मी 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 करत माझ्या माग लागणार माझं लेकरं, माझं पाखरू आज मला घरात दिसायचं नाही की ग पोरी, आज मला घरात दिसायचं नाही की ग. तुझी मम्मी रडत असते, तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझ्या मैत्रीण रडत असतात, तुझा भाऊ रडत असतो. पण त्या हॉलमध्ये तुझा बाप मात्र एकटा हसत फिरत असतो, पळत पळत तिथे येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय? कोणी रडायचं नाही, कोणी रडायचं नाही, माझ्या लेकीचं नवीन आयुष्य आहे, तिला हसत 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 पाठवायची. तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, बाजूला तुझी गाडी सजवलेली असते बघ, पळत पळत तुला गाडी जवळ घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो आणि तुला म्हणतो जा पोरी चल जा, रडायचं नाही, चल जा जा, हसत हसत जा, रडायचं नाही बघ जा. तुझी गाडी निघून जाते, तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असंच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक, सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला, फक्त तो तुला दिसला नाही. पोरी कधी रडला तेवढं सांगतो, 1 मिनिटामध्ये मी इथं थांबतो बघ. जसे तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो बघ. लग्न मंडपवाल्याला, त्या हॉलवाल्याला अगोदर बोलवतो, तुझं किती पैसे बाकी राहिले बाबा, हे तुझं पैसा. जेवणवाल्या, जेवण काही छाक बनवलं होतं राव, पोटच चाटत लोक गेली, लाडू जिलेबी घेऊन पोरं पडत होती, हे तुझं पैसा. बसतवाले, तुमचं काही पैसे राहिलेत का? नाही ना, तरी पण बघा घ्या तुमचं पैसे घ्या. वाजंत्री बँड मला कमी आहे, 3,000 तुला ज्यादा देणार आहे, हे तुझा पैसा ठरल्याप्रमाणे 3-4 हजार तुला ज्यादा. लय भारी वाजवत होतास पोरी. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्नाच्या हॉलमध्ये तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो, जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुण आणि उशीवोली करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप या कुटुंबाला कायम आनंदित ठेवणारा तो बाप आणि बापाच्या खांद्याला खांदा लावून झिजणारी ती आई, हेच आम्हाला कळालं नाही. आम्हाला आनंदी राहायचंय. तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून रात्रभर तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो, त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर साला तू उठायच्या अगोदर तुझ्या पायात नवीन चप्पल आणून जो घालतो, त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे.
100 किलोचं पोतं या ट्रक मधून उचलत त्या ट्रक मध्ये टाकतो आणि आपल्या लेकरांच्यासाठी या मुंबईच्या रस्त्यावर जो हमाली करतो, हमाली, त्या हमालाचं नाव साला बाप आहे. दुसऱ्याची संडास साफ करतो, गटारी साफ करतो, भंग्याचं काम साला जो करतो त्या भंग्याचं नाव साला बाप आहे. जीव मुठीत घेऊन जो ट्रक चालवतो, ट्रॅक्टर चालवतो, टेम्पो चालवतो, महिना साला घरी जात नाही, त्या ड्रायव्हरचं नाव साला बाप आहे. बाप हा बाप नाही आम्हाला समजला, ही आई आम्हाला नाही समजली. आज फक्त एकच दंगा, माझ्या पोरगीला 98%, माझ्या पोराला 100%. माझं पोरग इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला आहे आणि माझं पोरग MBBS ला आहे. आणि म्हातारी आईला म्हणतो तुझं पोरग MBBS ला कुठं आहे? नाही रे बाबा, माझ्या जवळ नाही, माझ्या जवळ नाही, माझ्या जवळ नाही. 1 करोड रुपये मिळतात एका वर्षाला तिकडच. हे पोरीनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून जरा तिथल्या लेखीनं सांगते, जरा 5 मिनिटं गप्प बसा. तुमच्यासाठी हे सगळं नवीन असेल, पण हे खूप अतिशय, हे कुठं लाखो रुपये द्या तुम्ही, कुठल्या पुस्तकात वाचा, तुम्हाला नाही मिळणार. जरा शांत बसा. तुम्ही इथं गंमत करायला कॅडबरी घेऊन सगळं बसायला नाही आलेला, जरा ऐका. जरा गप्प बसा, हा कोपरा जरा ऐका. ज्या वेळेला तो राक्षस तुमच्या घराजवळ येईल त्यावेळेला या वसंत हंकाऱ्याची वाक्य तुमच्या काळजात सुईसारखी घुसतील. गमतीत घेऊ नका. काय येत नाही म्हणून हातात माईक घेतला नाही. सोन्यासारखं आयुष्य सोडून हा माईक हातात घेतलेला आहे, विचार मंचावर आलेला आहे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा आमच्या पोरीच्या आयुष्यात येऊ लागला. बाप असा पोलीस स्टेशनला उभा असतो, विदारक चित्र या राष्ट्रभर फिरत असतो. गडचिरोली पासून अगदी दिल्ली पर्यंत, रत्नागिरीच्या त्या समुद्रापर्यंत फिरतो, रात्रीचा दिवस करून. पोलीस स्टेशनला असा बाप उभा आहे, त्या बापाच्या पाठीमागा अशी आई उभी आहे. जिथं आई बाप उभे आहेत तिथली सगळी जमीन भिजवलेली असते अश्रूनं. आणि पोलिसांना बाप सांगत असतो, साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगी घरीच परत आली नाही साहेब. साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतं नालायक हरामखोर कुत्रा आमच्या आयुष्यामध्ये येऊ लागला. आम्हाला एखादा मोबाईल काय देऊ लागला, आमच्याशी गोडगोड काय बोलू लागला, मोबाईलवर बॅलन्स काय मारू लागला, एखादा ड्रेस काय घेऊ लागला. आणि 20 वर्षाच्या आई बाबाने तळ हाताच्या फोडासारखं तुम्हाला जपलं, की आई बाबाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना आम्हाला लाज नाही का वाटत? हे काही प्रेम आहे का? प्रेमाच्या विरोधात तर अजिबात नाही. शाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करतो, अजिबात विरोधात नाही. पण हे प्रेम आहे जे आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतं, ते प्रेम आहे. अर्धवट ठेचलेल्या सापाप्रमाणे आई बापाला तडपडायला लावतं, ते प्रेम आहे. ज्या मुंबईच्या चाळीतून तुझा बाप अभिमानानं फिरत होता, तोच बाप मान चुकून फिरतो आणि जग त्याच्याकडे बोट दाखवतो, याचीच पोरगी केलेलं, लई नाकावर ठेचून माझी पोरगी करत होता, आज पोरगीनं ह्याला मान खाली घालायला लावलेला, हे प्रेम आहे. जे प्रेम तुमच्या शरीराचं तुकडं तुकडं करतं ते प्रेम आहे. जे प्रेम तुम्हाला परदेशामध्ये विकतं ते तुमचं प्रेम आहे. जे प्रेम तुझ्या शरीराचा उपभोग घेतात आणि तुला मिक्सर मध्ये घालून बारीक करतं ते प्रेम आहे. पोरीनो सावधान, खबरदार. राक्षस जेव्हा आमच्या घरासमोर येईल ना तेव्हा तुम्हाला कळेल. हे पोरीनो, हे प्रेम नाही का? हे तुझं फक्त शिकायचं वय आहे. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे. राजकुमार, जो तू बोलेगी वही होगा और आज तक तेरे खिलाफ कुछ किया ही नहीं उसने. जो तू बोलेगी वही करके आया, फिर क्यों? Why you are doing like this, man? Why? लहानपणापासून तुझ्या मनाच्या विरोधात तुझ्या बापानं काही केलं नाही, आणि एवढा मोठा निर्णय तुझा बाप तुझ्या मनाच्या विरोधात कसा घेईल? पोरीनो, तुम्हाला फसवलं जातंय, तुम्हाला व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकवलं जात आहे. आमची पोरं ड्रग्स प्यायला लागल्यात, आमची पोरं गांजा पित आहेत,
तुम्हाला गांजा कुठं मिळतात हे तुम्हाला माहिती नाही, पोलिसांना माहिती नसतं, पण आमच्या पोरांना माहिती आहे. एवढी भयानक अवस्था आहे. माझं ऐका, फक्त माझ्या पोराला सगळ्यात मोठ्या क्लासला मोठ्या कॉलेजला घातलं. नाही पोरीनो, या बापाच्या तोंडावर नका थुंकू, कधीच थुंकू नका. 2 मिनिटात बघ, इथं सपाट बाप नक्की आलेला आहे बघ, तुला दाखवतो बघ. मग सगळ्यात भयानक चित्र, पोलीस स्टेशनला परत हजर राहतात. मेहंदी काय काढले, नटून थटून काय, पोलिसांचा फोन जातो बापाला, या हो या, तुमची पोरगी आले, काहीतरी समजावून सांगूया. परत तुझा बाप काही संस्थांना भेटतो, चला उचला, मी जन्म दिलेली माझी पोरगी माझा ऐकत नाही, निदान तुमचं तरी ऐकत. पोलीस स्टेशनला तुझा बाप येतो, हात तुला जोडत असतो, चूक तू केलीस तरी तुला म्हणत असतो, दीदी चल की ग घरला. अगं चल की ग दीदी, रात्रंदिवस मेहनत करून तुला शिकवले की ग दीदी, माझ्यासाठी राहू दे, तुझ्या आईसाठी तर चल मरल की ग ती. तेव्हा पोलिसांना चक्क सांगतेस, या माणसालाच मी ओळखत नाही. बापाला ओळखत नाहीस काय ग पोरी, हे हराम खोर. या वसंताच्या शिव्या लय अवघड जातात आता तुम्हाला. शिव्या देतो म्हणून व्याख्यानातून देणार. प्रश्न राष्ट्राचा आहे, राष्ट्रातल्या प्रत्येक लेखीचा आहे. देणार, उभं राहणार. तुका म्हणे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भेड भाड तुका म्हणे सान थोर. उगाच नाही उभं राहिलो. इकडे बघ, प्रश्न जेव्हा जेव्हा राष्ट्राचा आहे तेव्हा तेव्हा आम्ही उभं राहणार. काय वाटेल ते होते, कितीही ट्रोल करा आम्हाला, काय वाटेल ते करा. ज्याच्या पाठीमाग हे राष्ट्र छत्रपती आहेत, स्वामी विवेकानंदांच्या सारखे विचार आहेत, आम्ही मागे हटत नसतो. बघ पोरी, ऐक, तुला तुझा बाप दाखवून देणार, इथंच दाखवून देणार, या क्षणाला दाखवून देणार. कारण पोलिसांना परत काय सांगतीस, या माणसापासून आम्हाला धोका आहे म्हणून आई बापावर केस चक्क दाखल करून निघून चाललीस. अगं 1 वर्षाची होतीस ना ग, कॉलनीमध्ये खेळताना तुझा अंगठा फुटला, बापानं सगळी कॉलनी डोक्यावर घेतली, तुझा रक्ताळलेला अंगठा तोंडात घेऊन तुझं रक्त चाटत दवाखान्यापर्यंत पळाला. 1 आठवडा तुझ्या आईला ओरडत होता, लक्ष नाही काय तुझं माझ्या लेकीकडं. या बापावर केस दाखल करायला लागला. काय आम्ही शिकलो, काय आम्ही शिकवलं, विचार करा. This is the time, proper time. We have to think about our child. We have to think about our family, what we are giving them. Are we giving a real education to them? We have to think this is the proper time. बोली, रोज घरात बापाला बघतात तुला या विचार मंचावर. हा इथं रोज 25-30 हजार लोक असतात बघ, घसा तोडून. आज तुला तुझा बाप दाखवून देतो. नक्की बाप तुला असेल बघितलं 4-5 आपल्या लेकरात समवेत. मग ती शाळेची असो, कॉलेजची असो, लेकरू कुठलंही असो, काही बाप इथं आलेत का जरा हात वरती करायचं, जरा हात वरती करायचा, बिंदास हात वरती करायचा, जरा जागेवरती उभं राहायचं. जागेवर उभं राहा, बिंदास जागेवर उभं राहा. एक चळवळ आहे, बाकीच्यानी जरा 5 मिनिटासाठी शांत बसायचंय. मोरेनो, हा तुझा बाप आहे बघ. ज्या बापाविषयी अखंड राष्ट्रभर मी सांगत आहे बघ, जो बाप दाखवण्यासाठी आज या सगळ्या माऊलीने मला इथं बोलवलेलं आहे. सगळ्या माऊलीने, सगळ्या माऊली, जेवढ्या माऊली होत्या त्या सगळ्या माऊलीने मला, सगळ्या बापांना, सगळ्यांना विनंती करतोय, आज नाही तर परत कधीच नाही. आज सगळ्या मुंबईनं पलवेनं बघितलं पाहिजे, आज नाही तर परत कधीच नाही. सगळ्या बापांना विनंती करतोय, जरा इथं विचार मंचावरती यायचंय माझ्यासमोर. या जरा इकडून जागा काढून सगळ्या बापांनी इथे या, लवकर या, लवकर या. या वरच्या बापांनी पण या. बघ पोरी, तुझा हा बाप आहे बघ पोरी, विचारता हा तुझा बाप आहे पोरी. कोणाकोणाचे हे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या लेकरांनी जरा हात वरती करायचा आहे. कोणाकोणाचे हे पप्पा, त्या लेकरांनी जरा जागेवर उभं राहायचंय. चला लवकर जागेवरती उभं राहा. कोणाकोणाचे हे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या सगळ्या लेकरांनी उभं राहायचंय आणि जरा इथं यायचंय माझ्या समोर. ये इथे, इथे, इथे. चाल, सगळ्या लेकरांनी इथं माझ्या समोर उभं राहायचंय. सगळ्या लेकरांनी इथं माझ्या समोर उभं राहायचंय. चाल बोरे,
चाल बरा इकडे चाल इथे. हा आणि आता सगळ्यांनी ऐकायचंय, जरा आवाज दे रे, ट्रिबल शार्प कर इकडचा बाहेरचा. हा एक नीट ऐकायचं, सगळ्यांना मराठी समजतं. I can talk in English also, but not now. Just listen to me what I am going to tell you. I am not talking with your ears, I am talking with your heart. Okay? So just listen. मेल्यानंतर बापाला जाळतात. एक मेल्यानंतर बापाला जाळतात पोरानो, चूक. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात, निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळं आपल्या बापाला मान खाली घालावी लागली, आपल्यामुळं आपल्या आईला जर मान खाली घालावी लागली, तर जिवंतपणी आई बापाची चिता रोज घरात जळत असते पोरीनो. रोज आपला बाप मरत असतो आणि त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो. आणि खरं सांगू का, हे जिवंतपणीचं मरण लई वाईट असतं पोरानो. ना जगता येतं ना मरता येतं. आणि माझ्या दृष्टिकोनातून जगातलं सगळ्यात मोठं पाप कोणतं असेल तर आपल्या कुटुंबाला, आपल्या आई बापाला दिलेलं जिवंतपणीचं मरण. हे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती ना ग पोरीनो, छत्रपती नसते, स्वामीजी नसते, तू नसतीस, मी नसतो, कोणीच नसतं. ही आई आमच्या आयुष्यामध्ये आहे म्हणून आम्ही आहोत. पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या संस्काराच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे पुरी. ज्या रोपट्याचं नाव बाप आहे. हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे पुरी. हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे. इकडे बघ, आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझ्या वेदना फक्त माझ्या आईलाच कळाल्या, माझी आईच माझ्यासाठी रडली. 9 महिने इथं आपण असतो पुरी, 9 महिने. त्या माऊलीशिवाय आमच्या वेदना कोणाला कळणार. पण पोराला आई इतकाच, आईच्या खांद्याला खांदा लावून, आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकून, रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जिथं आपला काम करत असतो बाप, तिथं त्या लोकलच्या गर्दीमध्ये आपल्या डोळ्यातला एकही अश्रू कोणाला न दाखवता आजपर्यंत हंबरडा फोडून जर तुमच्यासाठी कोण रडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे बघ पुरी. जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तू आहेस, कारण या क्षणाला तुझा बाप तुझ्या समोर आहे आणि तू बापाच्या समोर आहेस. हे बघ पुरी, 1 वर्षाचं व्हायचं बघ पोरी, 1 वर्षाचं. आणि 1 वर्षाचं असताना पोरा ज्या बापाला कडकडून मिठी मारत होतास, अगदी तशीच मिठी या क्षणाला पळत पळत जाऊन आपल्या बापाला मारायची. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ती मिठी सोडायची नाही बघ पोरी, तोपर्यंत ती मिठी सोडायची नाही. बघ, बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी पुसत बापाला सांगायचं, पप्पा आजपर्यंत मी सांगू शकली नाही, पण आज मी तुम्हाला सांगते, आय लव्ह यू पप्पा, आय लव्ह यू पप्पा. माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा. पोरी जा, पोरी जा, पोरा, समोर तुझा बाप उभा आहे. जा पळत पळत आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. चाल जा वरती आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा पोरी जा, जा वरती, जा जा वरती आणि जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जाऊन तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. घट्ट मिठी मार पोरी, घट्ट मिठी मार पोरा. चाल, आज नाही तर परत कधीच नाही पोरा. चाल, जा पळत पळत आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. मार मिठी तुझ्या बापाला कडकडून पोरा. आज नाही तर परत कधीच नाही पोरानो, आज नाही तर परत कधीच नाही. सांग, त्या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरीनो? सांग मला, तो रडणारा बाप खोटा आहे का पोरी? सांग पोरी, हा रडणारा बाप खोटा आहे का पोरी? या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरीनो? सांगा मला, सांगा, या बापाची चूक काय आहे? लहानाचं मोठं केलं ही बापाची चूक आहे का ग पोरी? स्वतः उपाशी राहायला साला रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत लोकल मधून फिरला
ही बापाची चूक आहे का ग पोरी? बापाची चूक काय पोरी? या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करता? या बापाच्या तोंडावर साला चक्क थुंकता? त्या आईला तुम्ही लाचार करता? काय चूक आहे पोरीनो? एकदा बापाच्या पायावर डोकं टेकवा. चाल, ज्या अवस्थेत आहेस त्या अवस्थेत टेकाव डोका. घ्या आशीर्वाद पोरी. चाल, सुकाव सुकाव डोका तुझा. टेक डोकं पोरी. हा तुझा देव आहे बघ, जिवंतपणीचा देव. देवळातला देव मेला अंतरीचा जागवा रे. हा तुझा देव आहे पोरी. हा तुझा देव आहे पोरी. हे हा तुझा देव आहे. एक ही पोरगा, यस, एक ही पोरगा आपल्या आई बापाला लाचार करणार नाही. एक ही पोरगी आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. प्रश्न या मातीचा आहे. कोणती जात, कोणता धर्म तुला शिकवायला आलो नाही. कोणत्या एक पक्षाचा झेंडा मिरवत मत मागायला तुम्हाला आलो नाही. जेव्हा जेव्हा या राष्ट्राचा प्रश्न येईल तेव्हा तेव्हा हे स्वामीजींचे, छत्रपतींचे विचार घेऊन आम्ही उभं राहू. लक्षात घ्या, कारण या राष्ट्राची प्रत्येक लेख आमची लेख आहे. प्रत्येक लेकरू आमचं लेकरू आहे. एवढा सुंदर बाप या हे त्या विश्वामध्ये आज ही जिवंत आहे. एवढी सुंदर लेकर आहे. बस झाला आता पोरीनो, बस बस. व्यक्त व्हा, मुक्त व्हा, बापाच्या गळ्यामध्ये पडा. सगळं काय आई बापाशी मन मोकळेपणानं बोला. आणि यालाच म्हणतात, लक्षात घ्या, जगूया आनंदाने कुटुंब असावे. पण तुम्ही सगळ्या जगाशी आनंदाने जगू लागला आणि त्या कुटुंबाला मात्र तुम्ही नासवू लागला. त्या कुटुंबाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. शंड आणि नामर्द पिढी आम्हाला नको आहे. शट्टू ठोकून साला या राष्ट्रासाठी उभी राहणारी पिढी आम्हाला हवी आहे. एक ही पोर. आज शपथ खाली बसलेल्या सगळ्या लेकीनी, लेकरांनी सगळ्यांनी उजवा हात वरती करायचा आहे. चला लवकर, सगळ्या लेकरांनी डोक्यावरती हात ठेव पोरी. चाल, डोळा झाक. आई बापानं तुला आयुष्य दिलं होतं. 1 मिनिट फक्त बापासाठी दे. डोळ्यासमोर आण तुझ्या बापाला. फक्त 1 वर्षाचा असताना ज्या बापाला कडकडून मिठी मारत होतास त्या बापाला डोळ्यासमोर आणा. आला का बाप? फक्त त्या बापाला सांग, पप्पा माझा तुमच्यावर लई जीव आहे पप्पा. तुम्ही होता तेव्हा मला कळालं नाही. आता तुम्ही नाही पप्पा माझ्या सोबत, तरी सुद्धा जिथं कुठं तुम्ही ब्रह्मांडामध्ये असाल पप्पा, आज माझा आवाज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. कारण आज मी काळजातून बोलत आहे पप्पा. माझा तुमच्यावर लई जीव आहे पप्पा. माझा तुमच्यावर लई जीव आहे. आणि असल घरात बाप तर आज प्रत्यक्षात त्या बापाला मिठी मारून सांगायचं, पप्पा आय लव्ह यू पप्पा. आय लव्ह यू पप्पा. हात खाली घ्यायचा. सगळ्यांना विनंती, बसून घ्या. सब मंगल है, सब आनंद है. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो. जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवे निवाद्यज्ञ तोषावे. तो शोणी मज द्यावे पसाय दान हे. जय खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जातया नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्याणम, नमो असायाणम, नमो लोय सौव साहुनम. ऐसो पंच नमकारो सौव पावपन सनो. मंगलानम च सव्वेसिम परमम हवै मंगलम. जो बोले सो निहाल. सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं
शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि. पोरांनो, हे तुमचं राष्ट्र आहे. या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा, या शरीराला जपा. प्रचंड व्यायाम करा, मेहनत करा, सट्टू ठोकून चाला, आतला माणूस जागा करा आणि या राष्ट्रासाठी, आई बापासाठी आपला जीव उधळून द्या. फक्त एवढं आणि एवढं सांगण्यासाठी राष्ट्राच्या मातीमध्ये मी फिरत होतो. समुद्र मॅडम आणि त्यांच्या सगळ्या सखी सगळे एकत्र आले. मला इथं आणण्याचा अट्टास धरला. खरं तर मार्च महिन्यामध्ये कधीच गर्दी होत नसती, तरी सुद्धा एवढ्या संख्येने आपण इथं आलात, आपल्या लेकरांना घेऊन आलात. लक्षात घ्या, मार्च महिन्यामध्ये कुठलाही कार्यक्रम होत नाही. तब्बल 40 कार्यक्रम या महिन्यामध्ये मी देतोय. उद्याच्या 2 दिवसामध्ये 4 कार्यक्रम संपले की तब्बल 40 कार्यक्रम या मार्च महिन्यामध्ये परीक्षेच्या कालावधीमध्ये मी पूर्ण केले. पहाटेची शाळा घेतली जाते.